पार्वती पुसे आव शिवा कारणे शिवा कारणे शिवा कारण हो शिवा कारण आव नंदीचे हो लग्न लागले कोण्या मार्गान वजी आव नंदीचे हो लग्न लागले कोण्या मार्गान वजी आव नंदीच्या वो लग्नामध्ये राव कलवऱ्या कोण खर राव कलवऱ्या कोण आन कसे लग्न लागली पंडिता दावा विचार करून आन कसे लग्न लागली पंडिता दावा विचार करून आर्य गुरु पुत्राला प्रश्न पुसला बरोबरीच म्हणून हात खरे राव बरोबरीच म्हणून आन सांगा सांगा महाराज खोलाज गुरु घरच ज्ञान वजी आव सांगा सांगा महाराज खोलाज गुरु घरच ज्ञान वजी आव कसा जन्म वो झाला नंदीचा आव दावा विचार करून बघा लक्ष देऊन ऐका त्या नंदीचा जन्म कसा झाला हा पंडिताला प्रश्न पुसलेला आहे आव कसा जन्म हो झाला नंदीचा दावा विचार करून आन कोण नंदीचे माता पिता तुम्ही आणावे धुंडून वजी आव कोण नंदीचे माता पिता तुम्ही आणावे धुंडून वजी आर्य कोण नंदीची नवरी त्या नंदीचे लग्न कोणाबरोबर लागले आणि त्या नवरीचं नाव काय आहे असं त्या पंडिताला प्रश्न आहे आव कोण नंदीची नवरी तुम्ही सांगा विचार करून आज सांगा विचार करून हात आन कोण्या तिथीला लग्न लागले सांगा गावना
सांगा गावना मूळ नंदीचे नाव आर्य मूळ नंदीचे नाव आव घ्या तुम्ही ऐकून आर्य बसवा नाव नंदीचे पहा तुम्ही काशी खंड वाचून रे आर्या आर्य बसवा नाव नंदीचे पहा तुम्ही काशी खंड वाचून आन कवी राज महाराज बसले तुम्ही बुद्धिवान खरोखर तुम्ही बुद्धिवान आन सभा मंडळीत कळेल पंडिता आज तुमचं ज्ञान ओजी आन सभा मंडळीत कळेल पंडिता आज तुमचं ज्ञान ओजी कोण माता हो पिता त्या नंदीचे आईबाप कोण आहे लक्ष देऊन ऐका असा त्या पंडिताला प्रश्न पुसलेला आहे आव कोण नंदीचे माता पिता सांगा सभेसी येऊन आव सभेसी येऊन सांगा तुम्ही सभेसी येऊन आन नंदीची रे नवरी कोण तिचे नाव सांगा निवडून आन कोण नंदीची नवरी नाव तिचे सांगा निवडून आव कोण्या तिथीला जन्म झाला तिथवार नक्षत्र शोधून सांगा तुम्ही नक्षत्र शोधून त्या नंदीचा जन्म कोण्या तिथीला झालेला आहे आणि कोण्या दिवशी झाला असा त्या पंडिताला आमचा प्रश्न आहे हा व कोण्या तिथीला व जन्म झाला तिथवार नक्षत्र कोण आर्य असेल गुरुचा आर्य पुत्र आज मग कळेल ब्रह्मज्ञान आवो नागेशाचा व शिष्य भिडला रणात येऊन जीजी ऐका कवी रे बोला आव नंदीचा वो प्रश्न पुसला पंडिताला जाऊ दे जीजी ऐका कवी रे बोला चाल कवी रे
कवी महादेव दोंडी बामणे पाहू तुर्याचं व ज्ञान आज तुर्याचं व ज्ञान पाहू आज तुर्याचं व ज्ञान आन कवी पुंडलिक करी वैर्याचे हाल दुश्मन पळती रानो रानवजी पार्वती पुसे अरे शिवा कारण नंदीचे ओ लग्न लागले कोण्या मार्गाने अहो पूर्व पुण्याई थोर डोल क्या गोपीनाथ मिळाला पूर्व पुण्याई थोर ढोल क्या गोपीनाथ मिळाला अन गाव वनारवाडी तालुका पादिंडोरीला आणि गाव वनारवाडी तालुका पादिंडोरीला आणि सुरू करी शिवराम राहतो माळसा कोऱ्याला अहो माळसा कोऱ्याला आणि नाशिक जिल्हा निफाड तालुका गंगा तीराला आणि नाशिक जिल्हा निफाड तालुका गंगा तीराला अरे कवंगा तो भीमाजी राहतो गाव शिंदे राहला अहो गाव शिंदे राहला अन गुरुरायाची कृपा लागतो त्यांच्या विचारणाला अन गुरुरायाची कृपा लागतो त्यांच्या विचारणाला आर्य तेरू रंगणात गुरुच्या नीती लागे पाया अहो नीती लागे पाया अन उतर दिला कल दिला आज सभेचर्य ठाया आणि उतर दिला कल दिला ना सभेच्या ठाया बघा आज आम्हा तुरेवाल्यांना कलगीवाल्यांनी प्रश्न केलाय नंदी वहन शिवाला कसं मिळालं त्याचे आई बाप कोण त्याचा जन्म कोण्या रीती झाला त्याचं लग्न कोणाशी झालं
त्या लग्नाला कोण होते, वरमाई वऱ्हाडी कोण, असा सविस्तर प्रश्न त्यांनी आम्हाला विचारलाय. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण लहान थोर श्रोतेजन शांत चित्ताने ऐकतील अशी आम्ही जंगलीराम मुसळाचे शिष्यमंडळ आपल्याला ग्रहाची विनंती करतो. अरे 16 प्रश्नाचा उत्तर सांग तू ऐक कवीराया. अरे 16 प्रश्नाचा उत्तर सांग तू ऐक कवी. अन रामचंद्र पंडित सांगतोय आधार मूळ पायाजी. आणि रामचंद्र पंडित सांगतो आधार मूळ पायाजी. बघा आमच्या पदाचं ध्रुव अक्षरच असं आहे की 16 प्रश्नाचा उतार आहे. यांनी जरी प्रश्न आम्हाला 4 विचारले असतील तरी पण 16 प्रश्नाचं निरूपण आम्ही करतोय आणि तेही कलगीरवाल्यांनी शांत चित्ताने ऐकावं. अरे इंद्रपुरी भाऊ इंद्र सभेला शिका मुनी गेला. अहो इंद्रपुरी भाऊ इंद्र सभेला शिका मुनी गेला. आणि नाही केला सन्मान इंद्रानं राग आला ऋषीला जी. आणि नाही केला सन्मान इंद्रानं राग आला ऋषीला जी. अरे सुड घेण्याचा शिका मुनीने तप आरंभ केला. आणि तिन्ही देवानं दिलावर ऋषीने पुत्र मागितला दिली. आणि तिन्ही देवानं दिलावर ऋषीने पुत्र मागितला दिली. अरे तेव्हा शिका मुनीच्या जटेतून नंदी निघाला. तेव्हा शिका मुनीच्या जटेतून नंदी निघाला. आणि डरकी फोडली तेव्हा नंदीनं मेरू डगमगला जी. आणि डरकी फोडली तेव्हा नंदीनं मेरू डगमगला जी. आणि बाळा भुकेस्तव क्षीर सागरी गेला दूध प्यायला. क्षीर म्हणजे दूध. आणि नंदीचा जन्म झाल्याबरोबर नंदीला भूक लागली. दोन्ही हात जोडून नंदी पित्या पुढे उभा आहे. भुकेची व्याचना त्यानं पित्याला सांगितली आणि पित्यानं सांगितलं बाबा क्षीर सागरामध्ये जा. क्षीर म्हणजे दूध. आणि मग
बाळा भुकेस्तव क्षीर सागरी गेला दूध पियाला आणि दूध प्याला रे नंदी म्हणून त्याचा रंग ढवळा झाला अरे दूध प्याला रे नंदी म्हणून त्याचा रंग ढवळा झाला आर्य शिका मुनीने नंदी दाडला इंद्रापूर ठाया अन गर्व झाड इंद्राचा पुत्रा ऐक नंदी रायाजी आणि गर्व झाड इंद्राचा पुत्रा ऐक नंदी रायाजी अन 16 प्रश्नाचा उत्तर सांगतो ऐक कविराया रामचंद्र पंडित सांगतो आधार मूळ पाया मग आपण हेही म्हणा की आरंभी नंदीचा रंग कसा होता दूध प्याला म्हणून जर तो ढवळा झाला असेल आरंभी नंदीचा रंग कसा होता एक लक्षात घ्या सिद्धांत सांगतो आपल्याला कपड्यावर जी ऊ आहे तिचा रंग ढवळा आहे पण केसातल्या ऊचा रंग मात्र काळा आहे आणि म्हणून सुरुवातीला नंदीचा रंग हा काळा होता डरकी फोडून तेव्हा नंदी इंद्रापुरी गेला अरे डरकी फोडून तेव्हा नंदी इंद्रापुरी गेला अरे डरकी फोडून तेव्हा नंदी इंद्रापुरी गेला आणि नंदनवन मोडले मारले वनरक्षकाला नंदनवन मोडले मारले वनरक्षकाला आणि 33 कोटी देव पळाले पाहुण नंदीला आरती 33 कोटी देव पळाले पाहुण नंदीला आनंदीच्या अंगावर इंद्र वज्र घेऊन याला आनंदीच्या अंगावर इंद्र वज्र घेऊन याला आणि तेव्हा इंद्रानं वज्र हाणलं नंदीच्या मुखाला अरे तेव्हा इंद्रानं वज्र हाणलं नंदीच्या मुखाला आणि वरील दात उडाली अजून साक्षी बैलाला वरील दात उडाले आझुड साक्षी बैलाला आणि क्रोध आळा नंदीशी मारली धडक इंद्राला आणि क्रोध आळा नंदीशी मारली धडक इंद्राला इंद्र उडाला आकाशी दावून कैलासात पडला इंद्र उडाला आकाशी दावून
जाऊन कैलासात पडला कारण सांग शंभूप लागला इंद्र रडाला गाराने सांग शंभूप लागला इंद्र रडाला आणि क्रोधाला शंभूशी आला नंदीप चालून ये क्रोध आला शिवाशी आला नंदीप चालून ये बर 16 प्रश्नाचा उत्तर सांग तू ऐक कविराय आणि रामचंद्र पंडित सांग तू आधार मूळ पाया बघा मागचा उच्च काढण्याकरताच शिखामुनीने तपारंभ केला तिन्ही देवानी वर दिला शिखामुनीच्या जटेतून अयोनी सणभोगाचे नंदी जन्माला आले बालभुकेसव क्षीरसागरी दूध प्यालेत म्हणून रंगाचा बदल झाला आणि त्याच शिखामुनीनं पुत्राला आज्ञा केली बाबा इंद्रापुरी जा आणि इंद्राने जो माझा अपमान केलाय त्याचं उट्ट तू काढ आणि म्हणून नंदी इंद्रपुरात गेले नंदनवन मोडलंय 33 कोटी देवांना नंदीनं मारलंय 33 कोटी देव पळून गेले आणि नंदीचं गारहाण त्यांनी इंद्राला सांगितलंय इंद्र आलाय इंद्राची आणि शंभूचं नंदीचं युद्ध झालंय या युद्धामध्ये इंद्रानं नंदीच्या मुखावर वज्र हाणलंय त्या वज्राच्या घावा सरसा नंदीचे दात उडालेत अजूनही बैलाला वरील दात नाहीत नंदीना धडकी सरसा इंद्र उडावलाय आणि तो आकाशात जाऊन पडलाय कैलासात शंभूच्या पायापाशी इंद्र पडलेला आहे रडत रडत इंद्रानं आपलं घराणं नंदीला सांगितलंय आणि नंदीही त्या क्रोधाग्नीमध्ये शिवही त्या क्रोधाग्नात आणि नंदीशी लढायला आले पुढील प्रकार काय आहे तो आपण ऐका अरे शिवाले त्या टाई घेऊन ब्रह्म विष्णूला अरे शिवाले त्या टाई घेऊन ब्रह्म विष्णूला पराक्रम दावाया विष्णू नंदीवरती गेला जी पराक्रम दावाया विष्णू नंदीवरती गेला जी विष्णू तळी पडला आवधडक मारी तो नंदी उताना विष्णू तळी पडला आरतीले छातीवर पाय पुच्छण मार देत त्याला जी छातीवर पाय पुच्छण मार देतो त्याला हर नाटकी विष्णू हाताला विनंदीच्या शिष्टणाला हो नाट
की विष्णू हात लावी नंदीच्या शिष्टणाला खाजाविता चूक झाले सोडली विष्णू पळाला जीजी ओ दिरे रामदे खाजाविता चूक झाले सोडली विष्णू पळाला जीजी ओ दिरे रामदे लक्षात घ्या ज्यावेळी विष्णूनं नंदीचं शिष्टण खाजवलंय त्यावेळेस नंदी थोडा सुखावला आणि तीच संधी विष्णूनं साधली आणि विष्णू त्याच्या तावडीतून सुटला आणि तेव्हापासूनच शिवाच्या दर्शनाला जाताना नंदीच्या शिष्टाला हात लावायची पद्धत ही आज तागायत आहे. अरे तेव्हा शंकर आले रणी नंदीशी लढायाला अरे तेव्हा शंकर आला रणी नंदीशी लढायाला नंदी गिळी मुख पसरून त्याला जीजी ओ दिरे रामदे ओ दिरे रामदे ए दिरे रामदे तत्काळ मारी नंदी गिळी मुख पसरून त्याला जीजी ओ दिरे रामदे सदा शिव म्हणे मी हरलो वर माग मी देतो तुला तुला हे सदा शिव म्हणे मी हरलो वर माग देतो तुला तुला आनंदी म्हणे तू हारला वर माग मी देतो तुला दीदी ओ दिरे रामदे ओ दिरे रामदे ए दिरे रामदे नंदी म्हणे तू हारला वर माग मी देतो तुला दीदी ओ दिरे रामदे ए दिरे रामदे दिरे रामदे आणि तेव्हा शिवानं विचार केला आणि काही जरी झालं हा अखंडित आपल्या सेवेला राहिला पाहिजे याचा उद्धार आपण कोणत्या ना कोणत्या रीतीनं केला पाहिजे आणि म्हणूनच शिवानं नंदीजवळून वचन घेतलंय अरे शिव म्हणे वय वर माझं वरदान द्यावा मजला अरे शिव म्हणे वय वर माझं वरदान द्यावा मदला आण दिला नंदीने वर वन तेव्हा पुढं झाला दीदी ओ दिरे रामदे ओ दिरे रामदे दिरे रामदे आण दिला वर नंदीन शिवाचं वाहन तेथून झाला दीदी ओ दिरे रामदे ओ दिरे रामदे दिरे रामदे अरे बसवा नंदी तीन देवांचा अवतार कविराया अव बसवा नंदी तीन देवांचा अवतार कविराया आण कार्तिक शुद्ध नवमी जन्मला नंदी त्या समया दीदी ओ दिरे रामदे ओ दिरे रामदे दिरे
कार्तिक शुद्ध 29 जन्मला नंदी त्या समयाची ओ दिरे रामदिरे दिरे रामदिरे दिरे रामदिरे आदी आणि नंदीचं नाव बसवा का तर शिका मुनीनं ब्रह्मा विष्णू आणि तिन्ही देवांची सेवा केली आणि तिन्ही देवांनी वर दिला म्हणून ब्रह्मा विष्णू शिव या तिन्ही नावांच्या अक्षराचा नंदी झाला आणि म्हणून नंदीला बसवा नाव पडलं. इंद्रानं नंदीच्या मुखाला वज्र मारलंय, त्याचे 4 दात उडाले आणि त्या 4 दाताचे 14 रत्न झाले. त्याचप्रमाणे गायत्री आणि नंदीचं कैलासात लग्न लागलंय. वरमाई पार्वती आहे, वराडी 7 कोटी गण आहेत. ब्रह्मदेव वेद बोलतोय आणि अंतरपाठ स्वतः नारदाने धरलाय. आणि श्रावण वद्य अमावस्याला त्या लग्नाची तीत नेमलेली आहे आणि तेव्हापासून तर अद्यापर्यंत बैलाची पूजा ह्या मृत्यू लोकांमध्ये पोळा म्हणून केल्या जाते आणि तेव्हापासून जण त्या बैलाला बाशिंग बांधून आणि पूजल्या जात आहे. कलगीवाल्यांना प्रश्न विचारलाय की त्यांनी आमच्या नंदीचे 7 जन्म सांगावे. तुम्ही एक प्रश्न विचारलाय, 4थ्या प्रश्नाचं निरूपण तुमच्या पुढे मांडलंय आणि त्यांनी आमचे 7 प्रश्न 7 जन्म नंदीचे सांगावे अशी माझ्या आग्रहाची विनंती त्यांना आहे.